शत्रुनाश करण्यासाठी तुम्हाला त्रास देणाऱ्या त्या प्रत्येक व्यक्तीला त्याची शिक्षा देण्यासाठी, जो व्यक्ती तुम्हाला रडवतोय त्या प्रत्येक व्यक्तीला रडवण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेले आहे एक अत्यंत महत्त्वपूर्ण उपाय. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती. आपल्यापैकी असंख्य लोकांच्या आयुष्यात असा एक तरी शत्रू असतो जो सतत आपल्याला रडवत असतो, सतत आपल्याला त्रास देण्यासाठी प्रयत्न करत असतो. बऱ्याच वेळा असा हा शत्रू आपल्या घरातला, आपल्या कुटुंबातला किंवा मग आपल्या शेजारचा कुणीतरी असतो. कित्येक वेळा आपल्याला आपला शत्रू माहिती असतो, पण कित्येक वेळा आपल्याला आपला शत्रू माहिती पण नसतो. कुणीतरी काहीतरी करतंय, कुणाच्या तरी वाईट नजरेमुळे, कुणाच्या तरी वाईट कारस्थानांमुळे आपल्याला काहीतरी भोगावं लागते. आपल्याला कळतंय कुणीतरी माझ्या मागे काहीतरी करते, पण कित्येक वेळा आपल्याला त्याचं नाव माहिती नसतं, तो कोण व्यक्ती आहे ते ओळखता येत नसतं. तुम्हाला माहिती असणारा शत्रू असेल, तुम्हाला माहिती नसणारा शत्रू असेल, अगदी कुणीही असेल, त्याला आपल्या आयुष्यातून कुठेतरी थोडंसं लांब करण्यासाठी, त्याला त्याची शिक्षा देण्यासाठी, जो त्रास त्याने तुम्हाला दिलाय तोच त्रास त्याला भोगायला लावण्यासाठी मी आता तुम्हाला जे काही उपाय सांगते ते अवश्य करा. कारण जेव्हा शत्रुबाधा आपल्याला होते, जेव्हा शत्रूचा त्रास सुरू होतो, तेव्हा भल्या भल्या लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त होऊन जातं. कारण शत्रू हा नेहमी वाईटच असतो. बघा, कुठलाही शत्रू असेल, कुठलाही म्हणजे घरातला किंवा शेजारचा किंवा नात्यातला असेल, तर त्या शत्रूला त्याची शिक्षा द्यायची असेल, त्याला त्याची जागा दाखवून द्यायची असेल, तर हा पहिला उपाय करा. कुठल्याही गुरुवारी, आठवड्यातील कुठल्याही गुरुवारी सकाळी, म्हणजे सकाळी 7-8 या दरम्यान, संध्याकाळी करताय तर 7:30 किंवा 8 याच दरम्यान हा उपाय तुम्हाला करायचा आहे. आपल्या उजव्या हातामध्ये तुम्हाला थोड्याशा पिवळ्या मोहऱ्या घ्यायच्या आहेत. पिवळी मोहरी आपल्या उजव्या हातात तुम्हाला थोड्या पिवळ्या मोहऱ्या घ्यायच्या आहेत. आपल्या स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण करायचं आहे. 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे. स्वामींचं नामस्मरण करा. श्री स्वामी समर्थ हा मंत्र 108 वेळा म्हणा आणि 11 वेळा तारक मंत्र म्हणा. दोनही सेवा करून झाल्यानंतर ह्या पिवळ्या मोहऱ्या तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवरून, मूर्ती किंवा फोटो असेल, जे पण मूर्ती किंवा जे काही फोटो आहे, तर महाराजांच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर तुम्हाला पकडायचे आहेत. उजव्या हाताच्या मुठीत महाराजांना आपली समस्या सांगायची आहे. जो व्यक्ती तुम्हाला त्रास देतोय, जो तुम्हाला दुःख देतोय, रडवतोय, तुमच्या मागे काहीतरी कारस्थानं करतोय, तर त्याबद्दल महाराजांना आपली विनंती करायची आहे आणि त्याच्यानंतर घराच्या बाहेर यायचं आहे. घराच्या बाहेर आल्यानंतर तुम्हाला माहिती आहे तुमचा शत्रू पश्चिम दिशेला आहे, दक्षिण दिशेला आहे, उत्तर दिशेला आहे. त्या दिशेला फक्त या मोहऱ्या फेकून द्या. समजा शत्रू कुठल्या दिशेला राहतो ते कळत नाहीये किंवा माहिती नाहीये, तर ह्या मोहऱ्या दक्षिण दिशेला फेका. ज्यांना प्रॉपर शत्रू कुठे राहतो, कुठल्या दिशेला, त्यांनी त्याच दिशेला फेका. पण ज्यांना शत्रूचं नावच माहिती नाहीये किंवा दिशा ओळखता येत नाहीये, त्याने आपल्या मोहऱ्या, जसं तुम्ही उभा असाल तिथून जी दक्षिण दिशा तुम्हाला वाटेल त्या दक्षिण दिशेला या मोहऱ्या फेकून द्या. छान हात झटका. घरात येण्यापूर्वी हातावर आणि पायावर पाणी घ्या. हा उपाय सलग 3 गुरुवार करा. या गुरुवारी, पुढच्या गुरुवारी, अजून पुढच्या गुरुवारी, सलग 3 गुरुवारांमध्ये तुमची कितीही मोठी असणारी शत्रुबाधा असेल ती संपेल. तुम्हाला कितीही कोणी त्रास देत असेल तर तो त्रास संपेल. जी व्यक्ती सतत तुम्हाला रडवत होती, ओरडत होती किंवा तुमच्या मागे काहीही कारस्थानं करत होती, ती पूर्णतः सुधारेल. आता मी तुम्हाला दुसरा उपाय सांगते. हा जो दुसरा उपाय आहे, हा आठवड्यातील तुम्ही कुठल्याही दिवशी करू शकता. जो दिवस तुम्हाला आवडीचा वाटतोय, तुमच्यासाठी तुम्हाला लकी वाटतोय, त्या दिवशी हा दुसरा उपाय. या उपायासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर 7 अख्ख्या फुलवाल्या लवंगा घ्यायच्या आहेत. छान फुलं असणाऱ्या 7 लवंगा आणि 7 भीमसेनी कापराचे तुकडे. देवघराच्या समोर बसा. आपलं जे देवघर आहे तिथे एक आसन घालून बसा. शक्यतो मोहरीच्या तेलाचा एक दिवा लावा. बसल्यानंतर आपल्या समोर एक छोटीशी प्लेट ठेवा. प्लेटमध्ये कापराच्या वड्या ठेवा. एक कापराची वडी ठेवा, ती पेटवा. कापूर जसा पेटेल तसं त्यामध्ये फुलवाली लवंग सोडा. फुलवाली लवंग सोडत असताना फक्त एक वेळा बजरंग बाण म्हणा. येत नसेल गुगलला, यूट्यूबला, सगळीकडे अवेलेबल आहे. फक्त टाका बजरंग बाण, जे शत्रुमुक्तीसाठी आणि भयमुक्तीसाठी अत्यंत प्रभावी स्तोत्र मानलं जातं. शत्रूच्या नावाने एक वेळा बजरंग बाण म्हणा आणि पेटलेल्या कापरामध्ये फुलवाला लवंग सोडा.
पुन्हा दुसरं फुलवाला लवंग घ्या, पुन्हा बजरंग बाण म्हणा, पुन्हा कापरामध्ये पेटवा. अशा 7च्या 7ही लवंगा एक एक करत अभिमंत्रित करत तुम्हाला त्या अभिमंत्रित करत तुम्हाला त्या कापरामध्ये सोडायचे. तुम्ही अजून एक्स्ट्रा कापूर घेतला तरीही चालेल. 7 वेळा बजरंग बाण म्हणून 7 तुम्हाला त्या फुलवाल्या लवंगा त्याच्यात सोडायच्या आहेत. त्याच्यानंतर ज्या फुलवाल्या लवंगा सोडल्या त्याची जी राख होईल, तिला राख थोडीशी थंड शांत होईल, ती तुम्हाला तिथून काढायची आहे, उचलायची आहे. एक तुम्हाला कापड घ्यायचं आहे सफेद रंगाचं किंवा शक्यतो लाल रंगाचं कापड घ्या, शेंद्री रंगाचं कापड घ्या. त्याच्यामध्ये हे जी राख होईल हे राख ठेवा छान पुडी बांधून आणि ते आपल्यासोबत ठेवा. पतीसाठी करताय, पतीच्या शत्रूसाठी करताय, पतीसोबत ठेवा. मुलांचे खूप शत्रू आहेत तर मुलांच्या सोबत ठेवा. ज्या व्यक्तीसाठी हा उपाय करताय त्या व्यक्तीच्या सोबत किंवा त्या व्यक्तीच्या खिच्यात ही राख ठेवा. समजा आज मी हा उपाय केलाय, कुठल्याही दिवसातल्या कुठल्याही टायमाला तुम्ही करू शकता, असं स्पेसिफिक हाच टायमिंग असं काही नाही, कुठल्याही वेळात तुम्ही हा उपाय करा. पुन्हा तुम्हाला दुसऱ्या दिवशी बसायचं आहे, पुन्हा 7 फुलवाल्या लवंगा घेऊन त्या जाळायच्या, 7 वेळा बजरंग बाण म्हणायचं आहे. पुन्हा जी विभूती साठेल ती त्याच कापडामध्ये भरायची आहे. असं सलग 11 दिवस करायचं आहे. बघा 11 दिवस, 11 दिवसांमध्ये रोज 11 दिवस तुम्हाला रोज 7-7 वेळा बजरंग बाण म्हणायचं आहे. सलग 11 दिवस तुम्हाला हेच करायचं आहे. 11 दिवसांमध्ये जेवढी पण विभूती साठेल, जेवढी पण राख तयार होईल, ती तुम्हाला वर्षभर तरी तुमच्यासोबत ठेवायची आहे. वर्षभर कुठलीही इडापिडा, संकट, क्लेश, कलह, कुठलीही वाईट शक्ती स्पर्श करणार नाही, कुठलीही निगेटिव्हिटी तुमच्याकडे येणार नाही. ज्या शत्रूच्या नावाने तुम्ही हा उपाय केलेला आहे तो शत्रू कायम तुमच्यापासून लांब राहील. हा उपाय केल्यानंतर तो शत्रू स्वतः तुम्हाला घाबरायला लागेल, तो भयभीत व्हायला लागेल, म्हणजे तुमच्या सावलीला पण तो ठरणार नाही. हा इतका पॉवरफुल उपाय आहे. तिसरा उपाय सांगते, यासाठी तुम्हाला लिंबू घ्यायचा आहे, अर्ध लिंबू. एक अख्खा लिंबू घ्या, त्याचा एक अर्धा भाग कट करा, 2 भाग करा मध्ये कट करून, आणि अर्धाच भाग घ्या. अर्ध्या लिंबाचं तुम्ही सरबत किंवा काही पण करा. उपायासाठी फक्त अर्ध लिंबू घ्या. हे लिंबू घेतल्यानंतर तुम्हाला त्या लिंबाच्या वरती थोडंसं मीठ घालायचं आहे. भाजीत घालतो ते बारीक मीठ थोडंसं त्या लिंबावरती घाला आणि त्या लिंबाला 5 फुलवाल्या लवंग वरून टोचा. लिंबामध्ये त्या सहज जातील अशा 5 लवंगा टोचा. त्यानंतर तुम्हाला त्या लिंबावरती थोडं हळदी कुंकू घालायचं आहे आणि हे लिंबू जे आहे ना, हे लिंबू उजव्या हातामध्ये घेऊन घरातल्या 4 कोपऱ्यांना स्पर्श करायचा आहे. तुम्ही पतीसाठी करता, मुलांसाठी करता, त्यांच्यावरून 7 वेळा उतरवायचं आहे. स्वतःसाठी करत असेल तर स्वतःवरून 7 वेळा ते लिंबू उतरवायचं आहे. 7 वेळा त्या लिंबाकडे अशी फुंकं मारायची आहे. 7 वेळा फुंकं मारून झाल्यानंतर तुमचा जो शत्रू आहे, ज्याच्यासाठी हा उपाय करताय, जो तुम्हाला त्रास देतोय, त्याच्या नावाने 11 वेळा एक मंत्र सांगते, तो मंत्र म्हणायचा आहे. मंत्र व्यवस्थित ऐका. क्लीम कर्म, क्लीम कर्म भयनाशनः, क्लीम कर्म भयनाशना सर्व शत्रू स्वाहा, क्लीम कर्म भयनाशना सर्व शत्रू स्वाहा. हा मंत्र फक्त आणि फक्त 11 वेळा म्हणा आणि त्याच्यानंतर हे लिंबू घराच्या बाहेर घेऊन जा. दिवसभरात कधी पण हा उपाय करा. हे लिंबू घराच्या बाहेर घेऊन जा आणि घराच्या बाहेर एखादी रिकामी जागा असेल, एखादी पडकी जागा असेल, शक्यतो कुणाची तिथे वर्दळ वगैरे नसेल, कुणी हातपाय तिथे ठेवणार नाही, एखादं मोठं झाड असेल पडीक, तिथे कुठेही एका जागे हे लिंबू ठेवा आणि घरी या. बघा, हा उपाय पुन्हा करायची गरज नाही, फक्त एकदा तुम्ही करून बघा. ज्या व्यक्तीच्या नावाने हा उपाय केला ती व्यक्ती सुधारल्याशिवाय राहणार नाही. ज्या व्यक्तीच्या नावाने हा उपाय केला ती व्यक्ती तुमचे पाय धरल्याशिवाय राहणार नाही. खूप साधा, खूप सोपा उपाय आहे. नक्की करा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा.